पालखी आज सासवड वरून जेजुरीकडे येण्यास निघालेली आहे आणि आपण जेजुरीमध्ये उपस्थित आहोत। आपल्यासोबत वाघ्या मुरळ्या करणारे दोन तीन कलाकार आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात आधी सांगा की वाघ्या मुरळ्या ही जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा। तर वाघ्या मुरळी ही जी संकल्पना आहे, तर वाघ्या हा खंडोबाचा आणि गोंधळी हा देवीचा। तर या ठिकाणी दरवर्षी आपली माऊलीची पालखी या ठिकाणी येत असते। तर देवाचं जागरण गोंधळ म्हणून या ठिकाणी जेजुरी क्षेत्रामध्ये वाघ्या मुरळी या देवाचं गुणगान गातात आणि या ठिकाणी देवाची कथा कीर्तन वगैरे काय असेल या ठिकाणी आम्ही सादर करतो। आणि ही जी संकल्पना आहे किती वर्षापासून सुरू आहे? तर ही जी संकल्पना जर पाहिलं तरी खूप वर्षापासून चालत आलेली, म्हणजे आमचे आजोबा पणजोबा जे काय असतील त्यांच्यापासून आतापर्यंत आम्ही या ठिकाणी जोपासित आणलेले आहे आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी असे मी जागरण गोंधळ वगैरे आम्ही या ठिकाणी करतो। मग आता वारीचं जर सोडलं, आता वारी आहे 21 दिवसांची, त्यामुळे अनेक लोक जेजुरीत येतात, या सगळ्या कलांना तुमचा वाव मिळतो। पण वारी व्यतिरिक्त बाकीचे जे दिवस असतात तेव्हा काय परिस्थिती असते? तर त्या दिवशी परिस्थिती अशी असते की या जेजुरी क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण भारतभर जरी म्हणलं तर जी आपले खंडोबाची भक्त असतात ती जेजुरीमध्ये येतात आणि जेजुरीमध्ये आल्यानंतर त्यांचं जे जागरण गोंधळ आहे तर ती आम्ही या जेजुरी क्षेत्रामध्ये करतो। अशी म्हणजे दर वर्षी किंवा दर दिवशी या ठिकाणी खंडोबाचं जागरण गोंधळ आम्ही या ठिकाणी करतो। आणि हे वाघ्या मुरळ्या जे आहे हे करणारे तुमचा एक पूर्ण ग्रुप आहे की असे वेगवेगळे ग्रुप आहेत वेगवेगळ्या ठिकाणी? जर तसं जर पाहिलं माझा एक वैयक्तिक ग्रुप आहे आणि जेजुरीमध्ये पाहिलं तर तसे भरपूर ग्रुप या ठिकाणी वाघ्या मुरळी गोंधळी तुम्हाला पाहायला भेटतील। असं नाही की माझं एकट्याची पार्टी असं नाही की जेजुरीमध्ये असंख्य वाघ्या मुरळी या ठिकाणी या खंडोबाच्या नावावर पोट भरतात। आपल्यासोबत अजून एक कलाकार आहे ज्यांनी आता खूप छान वाघ्या मुरळी गायलं सुद्धा आहे। तर आता किती वर्षांपासून तुम्ही गाता? 40 वर्षापासून या ठिकाणी 30-40 वर्षापासून। मग वाघ्या मुरळीचं जे महत्व आहे ते दर्शकांना सांगा। वाघ्या मुरळीचं महत्व म्हणजे असं आहे की पहिल्या जुन्या काळामध्ये असं असायचं की ज्यांना काही मूलबाळ होत नसायचे त्यांनी या देवाला नवस करायचे किंवा मुलगी जर झाली तर मुरळी म्हणून सोडू काय, आणि मुलगा जर झाला तर वाघ्या म्हणून सोडू। ही जी जुनी परंपरा होती ती आतापर्यंत चालली होती, पण आता ही परंपरा पूर्ण बंद केलेली आहे। जी काय लहान मुलगी जरी कोणी त्यांना दिसली मुरळी झाली तर हे आपलं कुठं जातात आश्रमगृहामध्ये येऊन टाकतात। आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही। आता ही काय जुनी जी माणसं आहेत तेच आता हे कार्यक्रम सर्व चालू ठेवलेलं आहे। म्हणजे वाघ्या मुरळीची जी जुनी संकल्पना होती ती आता बदललेली आहे, आता फक्त एक कला म्हणून त्याचा अच्छा ठीक आहे। तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्ही खूप छान वाजवलंय। मला एक समज शिकवला माझ्या आई वडिलांनी समज शिकलेला आहे, ज्यांनी शिकवलं तसं परंपरांच्या चुलत्या म्हणून कार्यक्रम करतो यांच्यासोबत सुद्धा माझी जुनी पण। तर तुम्ही बघू शकता वाघ्या मुरळी जुनी संकल्पना आहे, जुनी ही संस्कृती आपली महाराष्ट्राची जोपासली जाते। सुरुवातीचं झालं होतं तेव्हा कारण वेगळं होतं, पण आताही ही संस्कृती जोपासली जाते, याचा आम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे। तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा। तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी।